कोणती मेव्हणीचे घरी नागोबा सहजपणे जात नाही? उत्तर सामान्यतः साप माणसाच्या घरात जाणे टाळतो. त्याला सुरक्षित, शांत आणि नैसर्गिक जागा अधिक आवडते. म्हणून तो गर्दीच्या ठिकाणापासून शक्यतो दूर राहतो. नेक्स्ट प्रश्न. विहिरीत पडल्यावर उंदीर साधारण किती वेळ पोहू शकतो? उत्तर उंदीर काही काळ पाण्यात पोहू शकतो. त्याची क्षमता, परिस्थिती, थकवा आणि पायाच्या खालच्यावर अवलंबून असते. योग्य वेळ निश्चित सांगता येत नाही. नेक्स्ट प्रश्न. कोणत्या सापाची बिळ खूप लहान असते? उत्तर अनेक लहान साप स्वतः बिळ न बनवता तयार करतात. बिळांचा वापर करतात. त्यामुळे त्यांचे नवसची जागा, आकार लहान असू शकतो. हे त्याच्या प्रचितीवर अवलंबून असते. नेक्स्ट प्रश्न. एक सापाच्या बिळात दुसऱ्या सापाचा वावर कसा असतो? याचं उत्तर आहे साप सामान्य एकटा राहणे पसंत करतात. विशेषतः परिस्थितीचा एक ठिकाण दोन साप दूर शकतात. हे त्याचे स्वभाव आणि हंगामावर अवलंबून असते. नेक्स्ट प्रश्न. जेव्हा दोन मित्र एकत्र येतात तेव्हा त्यांचा स्वभाव कसा दिसतो? उत्तर दोन मित्र एकत्र आल्यावर त्यांचा आनंद वाढतो. ते एकमेकांशी संवाद साधतात आणि वेळ घालवतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव मात्र वेगळा असतो. नेक्स्ट प्रश्न. मागच्या जागेत राहणारा साप सहजा बाहेर का येत नाही? असेच व्हिडिओ बनवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा. उत्तर सापाला सुरक्षित जागा महत्त्वाची वाटते. धोका जाणवत असेल तर लपून राहतो. परिस्थिती सुरक्षित वाटल्यास बाहेर येतो. नेक्स्ट प्रश्न. कोणत्या महिला पुढच्या आणि मागच्या भागात एकाच वेळी त्रास जाणवू शकतो? उत्तर अशा प्रकारचा त्रास विविध आरोग्य कारणांमुळे होऊ शकतो. त्याचे कारण प्रत्येक वेळेनुसार वेगळे असते. गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नेक्स्ट प्रश्न. कोणत्या बिळात नागोबा गेल्यावर त्याला अडचण जाणवू शकते? उत्तर अरुंद किंवा अयोग्य जागेत कोणत्याही प्राण्याला अडचण येऊ शकते. साप सुरक्षित मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. मोकळी जागा अधिक योग्य. नेक्स्ट प्रश्न. कोणत्या बिळात नागोबाला हालचाल करणे कठीण होते? उत्तर अतिशय थंडी किंवा प्रतिकूल हवामान सापाची हालचाल कमी होते. ते ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करतात. अनुकूल वातावरण मिळाल्यास ते पुन्हा सक्रिय होतात. नेक्स्ट प्रश्न. कधी कधी मित्र घरी आल्यावर घरातील वातावरण कसे बदलते? उत्तर पाहुणे किंवा मित्र आल्यावर घरात उत्साह वाढतो. सार्वजनिक एकत्र बसून गप्पा मारतात. त्यामुळे घरातील वातावरण आनंद वाटतो. नेक्स्ट प्रश्न. रात्री झोपताना सुरक्षितता आणि आरामदायक झोपेसाठी काय काळजी घ्यावी? याचं उत्तर आहे रात्री झोपताना स्वच्छ आणि आरामदायक कपडे परिधान करावे. झोपण्याची जागा स्वच्छ व हवेशीर असावी. त्यामुळे शांत आणि चांगली झोप लागण्यास मदत होते. नेक्स्ट प्रश्न. कोणती महिला उत्तम प्रकारे घराची सजावट करते? कष्टाळू आणि काल्पनिक महिला घर सुंदर सजवू शकते. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा घर आकर्षक दिसते. सर्वांना आनंददायक वातावरण मिळते. नेक्स्ट प्रश्न. कार्यक्रमाच्या वेळी कोणता आवाज सर्वात जास्त टाळावा? याचा उत्तर आहे कार्यक्रमाच्या मोठ्या गोंधळ करणारा टाळावा. शिस्त आणि शांतता राखल्यास कार्यक्रम अधिक चांगला होतो. त्यामुळे सर्व कार्यक्रमाचा आनंद घेता येतो. नेक्स्ट प्रश्न. कोणती कृती केल्यावर शरीराचे समतोल चांगले राहतो? तर दोन्ही पायांवर समान भार ठेवल्यास चालण्यास समतोल राखला जातो. योग्य उभे राहण्याची पद्धत महत्त्वाची असते. त्यामुळे चालणे अधिक सुरक्षित आणि सोपे होते. लास्टचा आपला प्रश्न विचार करून उत्तर कमेंट्समध्ये टाईप करा. कार्यक्रम करताना सर्वात जास्त आनंद कधी मिळतो? याचं उत्तर आहे सर्वजण एकत्र सहभाग झाले की कार्यक्रम रंगतदार होतो.
चांगले नियोजन आणि सहकार्यामुळे आनंद वाढतो. सकारात्मक वातावरणामुळे कार्यक्रम समारंभ बनतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.